नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोपिक इंडस्ट्रीज प्रगतशील शेतकरीमध्ये आपले सहर्ष स्वागत। जे शेतकरी आयुष्यात पहिल्यांदाच हळद लागवडीचा विचार करत आहेत किंवा हळद लागवडीसाठी ज्यांनी बेड तयार केलेले आहेत त्याच शेतकऱ्यांसाठी हा छोटासा व्हिडिओ बनवतो आहे। 2-3 शेतकऱ्यांचे फोन आले होते, पण त्यांना म्हणजे एक आपलं घरचंच जुनं यंत्र आहे, पण त्याबद्दल थोडी माहिती नव्हती। शेतकरी बंधूंनो, हे आपलं सर्वात सोप्या भाषेत म्हणजे बेडवरती डायरेक्ट हे करण्यापेक्षा, प्रत्येक मजुराने उकरून लावण्यापेक्षा सर्वात आपल्याला म्हणजे कमी खर्चात आणि वेळ बचवणारं आपण घरीच तयार करू शकता हे यंत्र। आता हे आपल्या इकडे आम्ही याला रेषा मारणारं 1 फुटाचं बनवून घेतलेले, याला 2 फण टाकून दिले खाली आणि दोन्हीमध्ये 1 फुटाचं अंतर केलं। आता यानुसार आपण जवळपास सर्व बेडला आतनं बेडच्या वरून बरोबर सेंटरमधनं हे यंत्राने 2 रेषा मारून घेतल्या आणि आता हळद लागवड सुरू केलेली। तर ज्या शेतकरी बंधूंकडे हे यंत्र अवेलेबल नसेल तर हे काय रॉकेट सायन्स नाही, एवढं अवघड असण्यासारखं म्हणजे न बनवण्यासारखं, किंवा प्रत्येक शेतकऱ्याकडे अवेलेबल असेलही तर त्या शेतकरी बंधूंना, ज्या शेतकरी बंधूंना नवीन आहेत त्यांनी हे बनवून घ्या, म्हणजे मजुरांच्या वेळेत आणि आपल्यालाही थोडी पैशात खूप बचत होते। दुसरी गोष्ट, काही शेतकरी बंधू लागवड करताना, आता तुम्हाला थोडी लागवड दाखवतो। आता फॉर एक्झाम्पल हे 2 कंद आहेत आपले, ह्या कंदात आणि या कंदामध्ये 4 बोटाच्या वर अंतर ठेवायचं, जास्त अंतरही नाही ठेवायचं। तर काही ठिकाणी जर तुमचं एकदम नवीन रिसर्च बियाणं असेल तर तुम्ही जास्त ठेवू शकता, पण मेजॉरिटीमध्ये हळद थोडी जास्त दाट लागवड असेल तिथे उत्पन्न थोडं जास्त होतंच, कारण आम्ही मागच्या 10 वर्षापासून हे प्रयोग पाहिलेले आहेत। तर इथपर्यंत आणखी काही कुणाला अडचण असेल तर विचारा। ते यंत्र शेतकरी बंधूंनो, दोन्ही फणांमधले अंतर 1 फूट यासाठी ठेवायचं की नंतर आपल्याला वरून खते देताना हे सोयाबीनमधलं जे छोटं पाऊण फुटी अर्धा फुटीचे कोळपं असतं ते आतनं चालतं, आणि त्याच्यामागं आता नवीन एक जुगाड यंत्र निघले खत देण्यासाठी। एकाने समोर ओढायचं आणि त्यातनं खत मागच्यातनं आपोआप पडतं, ते यंत्र पण यातनं चालतं। त्यामुळं हे नंतरच्या इंटरकल्चर ऑपरेशनला खूप सोपं जातं। चालतं, धन्यवाद शेतकरी दादांनो।